नमस्ते. गेल्या व्हिडिओमध्ये आपण चकलीची भाजणी कशी करायची हे पाहिलं. आता भाजणीपासून चकली कशी करायची ते बघूया. त्यासाठी पीठ आहे ते पातेल्याने मोजून घ्यायचं. याच्यामध्ये लसणाची पेस्ट बारीक करून घालायची. चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ घालायचं. हळद अजिबात घालू नका. पांढरे तीळ घालायचे, अगदी थोडासा ओवा आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. मोहन व्यवस्थित मिक्स झालं की जेवढं पीठ घेतलंय त्याच्या पाऊण पाणी गरम करायला ठेवायचं आणि उकळलेलं पाणी या पिठावर असं ओतून घ्यायचं. हळूहळू ओतायचं आणि मिक्स करून घ्यायचं. राहिलेलं थोडं पाणी असेल ते तसंच झाकून ठेवायचं. आता हे पूर्ण जे पीठ आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी ओतलंय याला झाकण ठेवून वाफ द्यायची. हे पूर्ण थंड होईपर्यंत असंच ठेवायचं. लगेच मळायची घाई करायची नाही. एक 10 ते 15 मिनिटानंतर पीठ कोमट झाल्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर चकली लगेच करायला तयार होते. थोडासा तेलाचा हात घेऊन पीठ एकसारखं करायचं आणि शेवग्यामध्ये भरून घ्यायचं. या पद्धतीने चकली केली तर काटेही खूप छान येतात. आपल्या हातालाही व्यवस्थित करायला सोप्या जातात. आता ही चकली इतकी छान बनते की एकसारखी तिची तार खाली पडत राहते. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये आता चकली बनवू शकता. ह्या चकल्या तळल्यानंतर तेलही खूप कमी लागतं आणि खूप छान याला काटे पडतात. तुम्हाला दिसतच असतील, खूप झटपट चकली तयार होते. मध्यम आचेवर आता ह्या तळून घ्यायच्या. मस्त कुरकुरीत खमंग अशी चकली तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.